नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळुदे भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम केल्याचा प्रोत्साहन भत्ता मिळेल का नाही हे आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो. तर त्याच्यासाठी ताईंनो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा बघावा लागेल आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही काम केलेलं असेल तर 100% प्रोत्साहन भत्ता हा तुम्हाला मिळणारच. कारण मला आत्तापर्यंत एकदाही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही, असा महिना गेलेला नाही. त्याच्यामुळे मी सांगते, जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असाल, ह्या पद्धतीने चेक करून घेतलं एकदा, तर नक्कीच तुम्हाला तुमचा प्रोत्साहन भत्ता आहे किंवा नाही तुम्हाला कळून जाईल. आता आपला जून महिन्याचे यायचं बाकी, परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला आता मे महिन्यापर्यंतचा प्रोत्साहन भत्ता मिळून गेलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण मिळालेला आहे. तर मी तुम्हाला तेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार मी ते कसं चेक केलं आणि तो बरोबर मिळालेला कसा आहे. तर बघा, आपल्याला MPR ह्या ऑप्शनवर जायचं आहे. इथं गेल्यानंतर आपल्याला जो महिना आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. तर बघा, तुम्हाला मे महिन्याचं मी दाखवते. आता मेपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता भेटला, तर मेचं मला जो मासिक अहवाल आहे तो चेक करून घ्यायचा आहे. तर मला 100% खात्री होऊन जाईल. मी याच्या आधी चेक केलेला होता. आता त्याच्यानंतर जूनचा पण आहे, पण जूनचा बाकी आहे, परंतु मेचं आपल्याला याच्यावर क्लिक करून महिना बदल करायचा आहे. तर बघा, आता मेचं इथं येऊन गेलं. कन्फर्मवर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे. तुमचा जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवर तर तुम्हाला मे महिना हा दिसणार. बघा, मे 2026. आता ह्याच्यातलं तुम्हाला नेमकं प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी काय चेक करायचं आहे, तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून सुरुवात आपल्याला करायला हवी. जो आपला पोषण आहार आहे याच्यापासून आपली सुरुवात असणे अनिवार्य आहे. तर याच्यावरच आपला प्रोत्साहन भत्ता हा डिपेंड आहे, आपल्याला मिळेल की नाही. आता तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही तपशील याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केलं का मग आपल्याला एक एक ऑप्शन हे चेक करायचे आहेत. आता बघा, इथं आपल्याला गरम ताजा आहार आणि THR असे 2 मार्क आपल्याला इथं आहेत. तर बघा, आता इथं तुम्हाला चेक काय करायचं आहे. बघा, आता 2 माता नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 1ला दिला. त्याच्यानंतर 6 स्तनदा माता नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 6ला दिला. त्याच्यानंतर खाली आपल्याला यायचं आहे 6 महिने तर 3 वर्षे हे जे वयोगट आहे ते यायचं. इथे 2पैकी 1 माता ही बाकी आहे. आता त्याचं पण गणित तुम्हाला सांगते. इथं 26 नोंदणीकृत आहेत आणि त्यापैकी 25ला THR दिला. हे बघत चालायचं. बघा, तर आपल्याला THR साठी आपल्याला 1 मार्क आहे. गरोदर, स्तनदा आणि आपले मुलं मिळून. तर आता इथं 2 लाभार्थी हे कमी आहेत. शेवटच्या तारखेला जर नोंदवलं असेल तर प्रॉब्लेम नाही, मध्ये पण जरी नोंदवलं असेल प्रॉब्लेम नाही. तर याचं समीकरण आपल्याला काढायचं आहे सगळ्यांचं मिळून. आता इथं जर तुम्ही पाहिलं नोंदणीकृत जर आहे तर आपल्याला याचं गणित कसं काढायचं आहे. 2 गरोदर माता, 6 या स्तनदा माता, एकूण 8 आणि हे 26 आणि 8 आपले हे जे लाभार्थी आहेत तर या लाभार्थ्यांचं आपल्याला जे आहे यांची बेरीज करायची. बघा, हे 2 गरोदर माता, 6 स्तनदा माता आणि 26 ह्या तुमच्या 6 महिने तर 3 वर्षाची मुलं, या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर या सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर ती आता आपली टोटल संख्या ही 34 झालेली. बघा, मी तुम्हाला सांगितलं गरोदर, स्तनदा आणि मुलं यांची बेरीज ही 34 झालेली आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, 34 गुणिला 95 भागीला 100. तर बघा, 32 लाभार्थ्यांना THR मिळणं अपेक्षित आहे. याची टक्केवारी कशी काढायची तुम्हाला, तर हे मी तुम्हाला सूत्र सांगितलं की आपल्याला एकूण हे लाभार्थी करायचे आहेत. कारण की THR हा 95% वाटप झाला पाहिजे, त्याच्यावर आपल्याला 1 मार्क आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याचं सूत्र आपल्याला अशाच पद्धतीने काढायचं आहे की आपल्याला 34 गुणिला, म्हणजे आता 34 एकूण लाभार्थी झाले, तर तुमचे जे असतील ते एकूण लाभार्थी गुणिला 95 करायचे भागीला 100 करायचे आणि तिथं जो आकडा येतो तो आकडा म्हणजे आपलं तेवढं इथं तुमचा THR दिलेला पाहिजे. तर माझं 32 उत्तर आलं, तर इथं 32 लाभार्थ्यांना THR दिलेला आहे. 2 लाभार्थी कमी, त्याच्यामुळे इथं मला 100% मार्क्स मिळाले. आता त्याच पद्धतीने आपल्याला जो 3 तर 6चा गरम ताजा आहार आहे तर त्याचं देखील आपल्याला सूत्र जुळवायचं. आता इथं 33 लाभार्थी आहेत, तर याच्यासाठी 90चं आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, 33 गुणिला 90 भागीला 100. तर तुमचे इथं गरम ताजा आहाराचे जे लाभार्थी आहेत, बघा एक एक तुम्हाला चेक करायचं आहे की मला 100% एकच काय मिळाला. तर बघा, याच्यासाठी आता हे 33 नोंदणीकृत आहेत, त्यापैकी आपल्याला
ज्या मुलांना आपल्याला ही द्यायचं आहे गरम ताजा आहार द्यायचा आहे, तर त्यांची जी संख्या आहे तर ती आपल्याला इथं जर तुम्ही पाहिली तर ती आपल्याला काढायची आहे. तर ती 29 यायला पाहिजे, परंतु इथं 30 आहे. म्हणजे हे देखील 100% काम आहे. म्हणजे अपेक्षित म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये हे येऊन जातं. बघा, गरम ताजा आहार ते 33 लाभार्थी आहेत. म्हणजे जो आपला 25 दिवसाचा आकडा आहे, 25 दिवसासाठी ज्या लाभार्थ्यांना आपण आहार देतो, गरम ताजा असेल का THR असेल, तर तो आकडा आपला धरला जातो. तर इथं समीकरणानुसार आता माझे एकूण लाभार्थी होते 33 गुणिला 90 भागिला 100, म्हणजे माझे लाभार्थी येणं होतं 29 किंवा 30. तर माझे 30 आलेले आहेत, त्याच्यामुळे माझे इथले दोघंही मार्क आहेत. असं आपल्याला सूत्र काढायचं आहे. बघा, मी तुम्हाला वरचं सूत्र सांगितलं 95% THRचं. मग एकूण लाभार्थी गुणिला 95 भागिला 100, जे उत्तर येईल तेवढा आकडा तुमचा इथं तुम्हाला एकूणचा जो वाटपचा आहे तो तुम्हाला इथं निघायला पाहिजे. बघा, कुठं THRचा इथला जो आकडा आपण बघत आहोत तर तो आकडा बघा, हा वाटपचा, त्याच्यानंतर हा वाटपचा, नंतर हा वाटपचा. तर हा आकडा आपल्याला जुळायला पाहिजे. तर बघा, जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं 32 लाभार्थी हे झालेले आहेत. तुम्हाला हा आकडा आणि त्याच्यानंतर खालचा 6 मेहनतींचा, अशी तुमची एकूण ही बेरीज तुम्हाला इथली याची आणि याची करायची 32 झाली. आणि आधी आपल्याला जे सूत्रानुसार आपल्याला करायचं आहे तर याच्यासाठी हा आकडा आणि हा आकडा याची बेरीज करायची. याची एकूणची जी बेरीज आहे ती एकूणची बेरीज गुणिला 95 भागिला 100, आणि त्याच्यानंतर जो तुमचं उत्तर येतं ते इकडे यायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट करते की तुम्हाला एकूण जे लाभार्थी आहेत ते एकूण लाभार्थी गुणिला 95 भागिला 100 असं सूत्र. आता मी माझं उदाहरण दिलं की माझे 34 लाभार्थी झाले होते, तर 34 गुणिला 95 भागिला 100 केलं तर माझे 32 लाभार्थी यायला पाहिजे. तर वाटपचे आकडा जो आहे 32चा तो आलेला आहे. त्याच्यामुळे माझा इथला 100% मार्क्सचा मिळाला. आणि इथला 80%चा आहे. एकूण लाभार्थी गुणिला 90 भागिला 100. तर अशा पद्धतीने इथं 30 आला, इथं 30चं वाटप आहे, त्याच्यामुळे हे दोघे मार्क्स मला मिळाले. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढचं बघायचं आहे याच्यामधलं की ते 2 मार्क तुमचे कव्हर झाले. आता आलं पूर्वशालेय शिक्षण. तर पूर्वशालेय शिक्षणाचं देखील सेम त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. तर त्याचं देखील तुम्हाला कुठंच बघायची गरज, त्याचं तुम्हाला कुठंच बघायला जायची गरज नाही. इथल्या इथे समोर आहे हे एकूण लाभार्थी आहेत. एकूण लाभार्थी गुणिला 80 भागिला 100. आता माझे 35 लाभार्थी आहेत. आपल्याला कुठंच जायचं नाही. आता इथं 35 दिसत आहे स्क्रीनवर. 35 गुणिला 80 भागिला 100. तर बघा, 35 गुणिला 80 भागिला 100 म्हणजे माझे 28 लाभार्थी. इथे जो कॉलम आहे 21 दिवसापेक्षा जास्त त्याच्यामध्ये येणं अपेक्षित होतं, तर तिथं 34 आहेत. म्हणजे माझा इथला 1 मार्क फिक्स झाला. तर हे झाले तुमचे 3 मार्क. हे खूप महत्त्वाचे. त्याच्यानंतर आपले वजनं. आता वजनांचं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, वजनं तुमचे 63 आहेत, त्यापैकी 63 भरलेले आहेत. आता तुम्ही इथे पाहिलं मध्यम गुटखा, हा आकडा तुमचा बीटापेक्षा जर कमी असेल तर तुमच्या इथं जर लाभार्थी असले तर टेन्शन घ्यायचं नाही. हा 0 आहे म्हणजे इथला 1 झाला, इथला पण 1 झाला. बीटापेक्षा कमीच आहे माझा आकडा. आणि त्याच्यानंतर हा जर तुमच्याकडे चालूच आला असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. हा 1 आकडा आणि हा 1 आकडा, असे 100% मार्क 4च्या 4 होऊन जातात. त्याला घाबरायचं नाही. एखादं कुपोषित आलं त्याला टेन्शन घ्यायचं नाही. तर ते नंतर दुरुस्तपत्र वाढण्यापेक्षा, म्हणजे तो लाभार्थी कंटिन्युअस रिपीट राहण्यापेक्षा तो दुरुस्तीत येत असेल तर आपल्याला मार्क मिळतात, नाही तर पुढच्या महिन्याला जातात. त्याच्यामुळे इथले माझे 4 मार्क जसेचे तसे आले. 4 आणि 3 7 झाले. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आता इथे आपल्याला खाली दिसतंय. आता खालचं आपल्याला बघायची गरज नाही. आपल्याला इथं बघायचं आहे मासिक नोंदणी डाउनलोड करा. इथं तुम्हाला मी 4 आणि 3 7 मार्क्स दाखवून दिले. आता इथं डाउनलोडवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला इथं काय बघायचं आहे, अन्न साठा जे आहे म्हणजे आपण स्टॉक भरला आहे का, तिथे 1 मार्क आहे. आणि आपण CB विहिचंडी ही भरलेली आहे का, CB विहिचंडी 2 7 8 9 आणि तुमचा स्टॉक भरलेला आहे का, म्हणजे 10वा. तुम्ही CB आणि विहिचंडी हे आता बघू शकत नाही, पण जर तुम्ही कन्फर्म भरला असेल तर 3 मार्क ते आलेच. पण आपल्याकडनं मॅडम ह्या करूनच घेतात, त्याच्यामुळे आपल्याला आता बघायचं आहे पूरक अन्नसाठा हे जे आहे हे मॉड्यूल तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही खात्री करायची की तुम्ही ते दोघंही भरलेले आहेत का. तर बघा, आता इथं डाउनलोड झालेलं आहे. आता ते डाउनलोड झालेलं आपल्याला कुठं बघायचं, त्याच्यासाठी आपल्याला मधलं बटन क्लिक
आपल्या याच्यामध्ये माय फाईल आहे, माय फाईलमध्ये जायचं. त्याच्यानंतर डाउनलोड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. तिथे तुम्हाला जे पण तुम्ही डाउनलोड केलेलं ते दिसून जातं. आता बघा आपण चालूच जी फाईल डाउनलोड केलेली ती बघा सप्लिमेंटरी ते वरच आलेली आहे. तर तिच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथंच वर आलेली आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. भरलेलं आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करून घ्यायचं. तर बघा इथे तुम्ही भरलेला आहे किंवा नाही 31 मे 2026 बघा इथं जर तुम्ही पहिला महिना तर 31 मे बघा फुल स्टॉक जे आपण रजिस्टर डाउनलोड केलं 31 मे 2026. आता आपल्याला स्टॉक रिक्वायर्ड पॉकेट्स तर इथे तुम्हाला बघायचं आहे. इथं रिक्वायर्ड आहे बघा, इथं रिक्वायर्ड आहे म्हणजे आपल्याला गरज आहे. आणि इथं स्टॉक रिसीव केलेली पाकिट संख्या जर तुम्ही पाहिलं तर इथं मी भरलेला आहे असं तुम्हाला चेक करायचं. म्हणजे इथला एक मार्क देखील तुम्हाला कळेल. आता हे झालं THRच्या संदर्भात बघा इथं दिलेलं आहे. तर इथं THRच्या संदर्भात आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला SCMचं बघायचं. SCMचं पण आपण भरलेलं आहे का बघा. तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं तुम्हाला SCM दिसणार आहे. आणि SCMचं बी जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला इथं स्पष्ट दिसेल की स्टॉक रिक्वायर्ड म्हणजे इथं आपली अपेक्षित मागणी आहे. आणि इथं स्टॉक रिसीव ग्रॅममध्ये तर तो आपला भरलेला आहे. असं तुम्ही हे रजिस्टर डाउनलोड करून चेक करू शकता. तर ते मी चेक केलं. आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न CBE VHND. CBEला आपल्याला CBEचा 1 VHNDचा 1 आणि हा 1 असे 3 आणि ते 7 असे 10 मार्क्स तुमचे पूर्ण झाले. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जर तुम्ही ह्या पद्धतीने जर काम व्यवस्थित पूर्ण करत असाल आणि अशा पद्धतीने जर तुमचा रिपोर्ट येत असेल तर तुम्हाला 100% मार्क्स हे मिळणार आणि मिळणारच. आणि आता मी तुम्हाला माझं जे मे महिन्याचं दाखवलं मला 2000 आलेले आहेत. त्या पद्धतीने जर तुमचं असेल तर तुम्हाला नक्की प्रोत्साहन भत्ता मिळेल म्हणजे मिळेल. तुम्ही ह्या पद्धतीने चेक करा. जर तुम्हाला अजून वाटत असेल की लक्षात आलं नाही तर मी परत एकदा सविस्तर व्हिडिओ हा करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.